आरोपी विशाल गवळीने तळोजा कारागृहामध्ये आत्महत्या केली आहे आणि तळोजा जेलमध्ये पहाटेच्या सुमारास त्याने गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। टॉवेलच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे आणि 3.5 महिन्यांपासून विशाल गवळी तळोजा जेलमध्ये कैद होता। अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून केल्याप्रकरणी विशाल गवळीची जेलमध्ये रवानगी झाली होती। अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी शिल्पा आपल्या सोबत आहेत। शिल्पा, कधीचं हे प्रकरण आहे आणि पोलिसांनी या संदर्भात काही माहिती दिली आहे का? गौरी, बदलापूरमध्ये 2 मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती। त्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता आणि त्याच पाठोपाठ कल्याणचं जे पूर्व विभाग आहे त्या पूर्व विभागमध्ये 13 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार आणि तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आणि या घटनेनंतर पोलिसांनी या घटनेचा जो मुख्य आरोपी होता विशाल गवळी त्याला ताब्यात घेतलं, अटक केलं आणि त्यानंतर पूर्ण तपास केल्यानंतर विशाल गवळी हा मुख्य आरोपी असल्याचं समोर आल्यानंतर विशाल गवळीला पनवेलमधील तळोजा कारागृहामध्ये ठेवण्यात आलं होतं। तळोजाच्या ह्या जेलमध्ये विशाल गवळी गेल्या काही महिन्यांपासून राहत होता। मात्र विशाल गवळीने मध्यरात्री 3 ते 3:30च्या सुमारास बाथरूममध्ये जाऊन टॉवेलने गळफास घेतलेला असल्याची आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे आणि विशाल गवळीचा जो मृतदेह आहे तो मुंबईतील जे हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी घेऊन आणण्यात आलेला आहे। आता यानंतर हा मृतदेह ताब्यात दिल्यानंतर विशाल गवळीवर अंत्यसंस्कार हे कुठे केले जातात हा देखील महत्त्वाचा भाग आहे। मात्र विशाल गवळीच्या या प्रकरणाने कल्याणमधील संतापजनक वातावरण तापलेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं। मात्र आता हा विशाल गवळीचा जो मृतदेह आहे त्याच्यावर जे अंत्यसंस्कार केले जातील ते कशा पद्धतीने केले जातील किंवा कुठे केले जातील हा देखील महत्त्वाचा भाग आहे। मात्र विशाल गवळीने आत्महत्या का केली, टॉवेलने गळफास का घेतला याबाबतची अद्याप माहिती समोर आलेली नाही। मात्र तपास सुरू आहे। गौरी, अगदी पोलिसांकडून काही अधिकृत माहिती आलेली आहे का आणि विशाल गवळीच्या कुटुंबियांशी काही बोलणं होऊ शकलंय का? अद्याप तरी विशाल गवळीच्या कुटुंबियांशी काही चर्चा झालेली नाही। मात्र विशाल गवळीने टॉवेलने गळफास घेतल्यानंतर जी माहिती समोर आलेली आहे त्यानंतर विशाल गवळीची जी बॉडी होती ती ताबडतोब मुंबईच्या जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेली आहे आणि सध्या शवविच्छेदन सुरू आहे। शवविच्छेदन झाल्यानंतर विशाल गवळीच्या कुटुंबियांशी बातचीत केली जाईल, त्यांच्या ताब्यामध्ये ही बॉडी दिली जाते का हे महत्त्वाचं आहे। त्यानंतर पोलीस यावर काय ॲक्शन घेतात हे देखील महत्त्वाचं आहे। मात्र अद्याप तरी पोलिसांकडून कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही। मात्र विशाल गवळीवर अंत्यसंस्कार हे कुठे केले जातील हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। आता कल्याणमधील वातावरण जर सध्या तरी शांत आहे, मात्र जी घटना घडली होती त्यानंतरचं संतापजनक वातावरण आपण पाहिलेलं आहे आणि आता याने आत्महत्या केलेली आहे। त्यामुळे आता याची बॉडी कल्याणमध्ये नेली जाणार आहे की कुठे त्याचं अंत्यसंस्कार केले जाणार आहे याबाबत अद्याप तरी कुठल्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही। गौरी, अगदी धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। Thank you.